नमस्कार मंडळी, फूड कट्टा मराठी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज शेपूची भाजी ही बघणार आहेत. बघा मग शेपूची भाजी कशी करते. तर शेपूची एक गड्डी मस्त बारीक चिरून धुवून घेतली 2-3 पाण्याने. आणि हिरवी मिरची कढईमध्ये मस्त तेल टाकलं. तेल थोडं गरम झालं की त्यात मोहरी छान तडतडली की जिरे झाले की हिरवी मिरची झाली की थोडं लसूण थोडा झाला. लसूण जास्त होऊ पण द्यायचा नाही. लसूण झाला की त्यात मस्त शेपूची भाजी टाकून द्यायची. शेपूची भाजी टाकली की थोडी छान परतवायची. छान परतून घ्यायची. त्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अजून परतून घ्यायची. आणि मुगाची डाळ पण टाकायची. मुगाची डाळ न भिजवता टाकायची. मस्तपैकी धुवून घ्यायची आणि न भिजवता टाकायची. मी सुकी टाकलेली आहे, धुवून नाही घेतली. दहा ते 15 ते 20 मिनटात भाजी छान शिजते. लहान मुलं आवडीने खातात चपातीसोबत आणि वाससुद्धा बिलकुल येत नाही. चपातीसोबत खूप छान लागते, भाकरीसोबत पण खायला लागते. 15 ते 20 मिनटं छान अशी शिजू द्यायची. डाळ पण मऊ शिजते. आणि तयार झालेली भाजी ही अशी दिसते. तुम्ही पण आवडतात बनवून बघा, तुम्हाला पण आवडेल. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा.